श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मामा सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थातच ज्याचे कर्म चांगले तो आयुष्यामध्ये कधीच संपत नसतो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संघर्षाचा काळ हा नेहमी एकट्यानेच काढावा लागतो. परंतु जेव्हा तुमचा विजय होतो ना, तेव्हा अनोळखी माणसंसुद्धा तुमची ओळख करायला येतात. म्हणून कुठलंही काम करत असताना प्रयत्न हे कधीच सोडू नका. एक दिवस विजय हा तुमचाच होईल. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत ते लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, तू मला तुझ्या देवघरामध्ये आणून ठेवलंस रे, परंतु तू अंतःकरणातून, तू मनापासून माझे नामस्मरण करत नाहीस. तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाहीस. तुझ्या मनातील विश्वास हा डगमगत आहे. अरे बाळा, तू वैचारिकरित्या मला दिवा लावतोस, परंतु तू पूर्णपणे माझा झाला नाहीस. मला वाटतं की बाळ, तू माझ्याकडे यावं, माझ्या समोर बसावं, तुझ्या सर्व दुःख, अडचणी, तुझ्या वेदना, त्रास, तुझं सर्व काही मला सांगावं. यासाठी मी तुझी दररोज आतुरतेने वाट पाहत आहे. अरे बाळा, जर का मी एकदा हात पकडला तर तो हात मी आयुष्यभर कधीच सोडत नाही. फक्त यासाठी तुला करायचं आहे ते म्हणजे चांगलं कर्म आणि माझ्यावर असलेला अतूट विश्वास आणि अंतःकरणातून माझे नामस्मरण. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मामांवर विश्वास ठेवून श्रद्धेने मामांची सेवा करायची आहे. मामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो, हीच मी माझ्या ब्रह्मांडाच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो मित्रांनो, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा शक्य असल्यास तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा आपल्या बाळूमामा चरणी हीच विनंती करेल की मामा, सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. मित्रांनो, आपले बाळूमामांचे महती व्हिडिओ आहेत, तर कृपया करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे संदेश शेअर करा. आणि संदेश ऐकताना ऐकायचं म्हणून संदेश ऐकू नका, तर आपलं तन मन, आपलं ध्यान सर्व काही एकाग्र असू द्या आणि मामांचे संदेश ऐका. मित्रांनो, संदेश ऐकणं म्हणजे ही एक मामांची सेवाच आहे. तुम्ही ही सेवा कर्मयुक्त करू शकता. प्रेमळ भक्तांनो, मामांचा आशीर्वाद मला मिळाला म्हणून मामांचे हे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविणे मला शक्य झाले आहे. म्हणून तुम्हीसुद्धा हे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, हीच आजच्या संदेशातून माझी तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी तुम्हाला सांगणार आहे की आयुष्यामध्ये नेहमी चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं. एका भक्ताने आपल्या मामांना प्रश्न विचारला की अहो मामा, नेहमी चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं. तेव्हा मामा म्हणाले, जे चांगले लोक असतात ते माणसांना आवडतात आणि ते लोक देवाला सुद्धा आवडतात. असंच असतं बाळ. चांगल्या लोकांसोबत वाईट घडणं म्हणजे परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो, त्यांच्या चांगुलपणाची परीक्षा घेत असतो. म्हणून कितीही संकट आले तरीही आपला चांगुलपणा कधीच सोडू नका. मित्रांनो, आयुष्य हे सुखादुःखाचे कालचक्र आहे. ते कालचक्र कायम फिरतच राहते. कधी आयुष्यामध्ये दुःख येतं तर कधी सुख येतं. दुःख आलं म्हणून खचून जाऊ नका आणि सुख आलं म्हणून आपल्या मामांना, आपल्या परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला विसरू नका. कारण आयुष्यामध्ये जर नुसतं सुखच असतं तर सुखाची किंमत ही कळालीच नसती. म्हणून देवाने आपल्यासाठी सुख आणि दुःख हे दोन्ही द्रव्य प्राप्त करून दिली आहेत. म्हणून मित्रांनो, म्हणावंसं वाटतं की बाळूमामा, रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप जण असतात, परंतु आपल्या मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात, हे लक्षात असू द्या. मामा सांगतात, अरे बाळा, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता
आणि कमतरता या दोन्ही गोष्टी असतात, परंतु जो पारखून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. हे मात्र त्रिवार सत्य आहे. मामा सांगतात, ज्याचे कर्म चांगले आहे ना तो आयुष्यामध्ये कधीच संपत नसतो. जीवनात सत्कर्मी माणसालाच अडचणी येतात, परंतु त्या अडचणी संपणाऱ्या सुटणाऱ्या असतात. परंतु मित्रांनो, त्याच उलट जो व्यक्ती दुसऱ्यांना अडचणीत आणतो, दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या आयुष्यातली कधीच कोणतीच अडचण सुटत नाही आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे संपतो हे त्याला सुद्धा कळत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं काही देईल ना, त्याच्याकडे मागण्यासाठी तुमच्याकडचे शब्द संपलेले असतील, हे लक्षात असू द्या. म्हणून मित्रांनो, निसंकोच राहा. मामांवर अटळ विश्वास ठेवा. मामा पाहत आहेत, ते तुमच्यासाठी चांगलंच करणार आहेत. जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच ते तुम्हाला देणार आहेत. म्हणून तुम्ही फक्त मामांवर विश्वास ठेवा आणि मामांच्या सेवेमध्ये तल्लीन व्हा. मित्रांनो, आयुष्यात देवाला आणि कर्माला कधीच विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचे अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, तुमच्याकडे कितीही पैसा असोत, कितीही धनसंपत्ती असोत, पण ती काहीच कामाची नाही. मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो आनंद असतो आपल्या परिस्थितीवर अवलंबून. लक्षात असू द्या, एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी असतो, तर एक व्यक्ती फूल विकून आनंदी असतो. पण त्या दोघांचा आनंद हा वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून मामा सांगतात, ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतो त्याच गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये नेहमी केल्या पाहिजेत आणि तशाच गोष्टींचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. मामा सांगतात, अरे बाळा, माणूस हा कर्मापेक्षाही विचाराने जास्त थकतो. म्हणून कुठलंही काम तुम्हाला करायचं असेल तर त्या गोष्टीचा विचार करू नका, त्या गोष्टीचा प्रचार करू नका. फक्त ती काम करत असताना डोक्याने काम करा. कारण विचाराने माणूस हा खचत असतो, विचाराने माणूस हा झुरत असतो. म्हणून जास्त विचार करू नका. जे आहे त्यामध्ये समाधान राहायला शिका. परमेश्वर तुम्हाला सगळं काही देणार आहे. फक्त तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवा. मित्रांनो, प्रत्येक दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही सुद्धा देवावर अटळ विश्वास ठेवायला शिका. अरे बाळा, येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्या आनंदाचा असेल. चिंता करू नकोस बाळा, नेहमी तुला माझा आशीर्वाद असेल. प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात आणि एक शेवट असतो. अरे बाळा, घडणाऱ्या गोष्टी घडून जातात. तू जास्त काही मनावर घेऊ नकोस. प्रत्येक दिवस काही दुःखाचा नसतो. तुझे कल्याण करण्याकरिता मेंढी माऊली असे सर्व ठाई, फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी. मामा नाम रुजावा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. अरे माझ्या बाळा, जे काही हिताचं आहे ते तुझ्यासाठीच आहे. अरे बाळा, तुझ्या आयुष्यात तू पावलोपावली दुःख सहन केलंस, पण आता तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत. अरे बाळ, प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर, तुला आशीर्वाद मिळेल. आणि हा संदेश ऐकल्यानंतर श्री बाळूमामा नाम टाईप कर. माझ्या बाळा, लक्षात घे, प्रयत्नाने सर्व काही शक्य होतं, पण जे मिळतं ते तुझ्या कष्टाचं फळ असतं. विश्वास ठेव, संयम ठेव. सर्व काही प्रत्येकाला मिळत नसतं. अरे माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट ती तुझ्या अंतर्मनात असते, पण ती तुला दिसत नाही. मात्र बाळूमामांना ती नेहमी दिसत असते. अरे बाळा, आजवर तू खूप दुःख सहन केलंस, तरीही तुझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. खूप समाधान वाटतं पाहून बाळा. तुझ्या जीवनाचा मी एक भाग आहे.
हा संदेश बाळा शेवटपर्यंत ऐक. तुला अजून काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. माझ्या बाळा, तू प्रामाणिक आणि खंबीर आहेस. सुखाच्या शोधात आनंदाचा दिवस जगायला विसरू नकोस. तुझ्यासोबत मी नेहमी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. अरे बाळा, तुझ्या अंतर्मनात असणारं माझं वास्तव्य मला नेहमीच दिसत असतं. फक्त डोळसपणे बघ एकदा. आयुष्याचं गणित सहजपणे सुटत असतं. प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून तुझ्या कामाला तू सुरुवात कर. यशस्वी होशील. चिंता करू नकोस. तुझ्या प्रयत्नांना नेहमीच मी यश देणार आहे. आशीर्वाद आहे तुला मामांचा. डोळे उघडताच मामांचं दर्शन तुला घडेल. अरे बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी संपून तुला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. अरे बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुला आनंदाची बातमी मिळणार आणि पुढच्या क्षणाला तुझे आयुष्य पुढील स्तरावर जाणार. मी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा. तुझी मनोकामना पूर्ण होणार. अरे बाळा, ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस त्यावेळी मामा तुला काही लीला सांगणार आहेत. आता तुझे कष्ट संपणार आहेत आणि तू हा संदेश शेअर करताच अशक्यही शक्य होणार आहे. माझ्या बाळा, जीवनात कामामध्ये अपयश आलं म्हणून खचून जाऊ नकोस. कारण यशापर्यंत पोहोचण्यासाठी अपयश हीच पहिली पायरी आहे. अरे बाळा, खऱ्या भक्तीला दाखवण्याची गरज नसते. ती तुझ्या स्वभावात आणि कर्मामध्ये दिसत असते. तुझ्या नमस्काराविना तुला श्रद्धेचं फळ मिळतच असतं. अरे बाळा, मी तुझ्या सोबत असेन. तुझा मार्ग चुकणार नाही आणि तुझ्या आयुष्यातील दुःख केव्हा संपून गेलं हे तुला कळणारही नाही. माझ्या बाळा, धीर सोडू नकोस. जीवनात चढ उतार येतातच. जसे दुःख आणि सुख येतात तसे फिरूनही वापस जातात. अरे बाळा, तू हा संदेश ऐकलास. आज मला समाधान मिळालं. तुला आनंद वाटला यातच मला सर्व काही आलं. पण माझ्या बाळा, वाईट वाटून घेऊ नकोस. कारण जे सत्य आहे, जे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे. अरे बाळा, जाता जाता एकच सांगेन, मी परत येणारच आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. चांगल्या स्वभावाची ओळख ही अनंत असते. तुला एक दिवस परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव आणि नीतिमत्ता साफ ठेव. जय बाळू मामा.